त्र्यंबकेश्वर नगर परिषद निवडणूक प्रभाग क्रमांक 8 मधून वेदिका पाटणकर विजयी। विकास पर्वाची नवी सुरुवात। त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 8 मधून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार वेदिका समीर पाटणकर यांनी प्रभावी विजय मिळवत नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत। जनतेने दाखवलेला उत्स्फूर्त विश्वास यामुळे वेदिका पाटणकर यांनी मोठ्या आघाडीने विजयाची नोंद केली आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागातील स्त्रिया, युवक, ज्येष्ठ नागरिक आदी सर्वच घटकांनी पाटणकर यांच्या पाठीशी उभे राहत त्यांना बळ दिले। लोकसंपर्कातून त्यांनी नागरिकांशी संवाद साधत विकासाचे भक्कम आश्वासन जनतेसमोर ठेवले होते। विजयानंतर भावना व्यक्त करताना वेदिका पाटणकर म्हणाल्या, त्र्यंबकेश्वर नगरीचे सर्वांगीण सुशोभीकरण, लेक परिसराचा दर्जेदार विकास, पर्यटन क्षेत्राचा विस्तार आणि महिलांच्या स्वावलंबनासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। जनतेला दिलेली आश्वासने पूर्णत्वास नेऊन विकासाचे स्वप्न साकार करू। त्र्यंबकेश्वर नगरमध्ये होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात विकास कामांची संधी उपलब्ध असून या प्रभागाला प्राधान्याने सुविधा, रस्ते, पाणी, पर्यटन वाढ यासंबंधी प्रकल्प राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबकेश्वरचा विकास नवे पर्व निर्माण करेल असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला। यापूर्वी नगरसेवक म्हणून कार्यरत असताना त्यांचे पती समीर पाटणकर यांनी केलेल्या मोठ्या विकास कामांमुळे प्रभागात पाटणकर कुटुंबावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे। त्र्यंबक नगरीत घरकुल योजना मोठ्या प्रमाणावर आणण्याचे श्रेयही समीर पाटणकर यांना जात असल्याने या विजयाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्याची उजळणी झाली। प्रभाग क्रमांक 8 मधील हा विजय शिवसेना शिंदे गट यांच्यासाठीही अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे। प्रभाग क्रमांक 7 मधून आपण निवडून आला आहात। जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल काय सांगाल? प्रभाग क्रमांक 7च्या सगळ्या नागरिकांना मी धन्यवाद देतो। त्यांच्या सगळ्यांच्या कृपा, आशीर्वाद आणि माहिती निवडून आलेले। अगोदर देखील आपण नगरसेवक होता आणि विकास कामे आपल्या माध्यमातून या ठिकाणी झाले आहेत, त्याबद्दल काय सांगाल? आता निवडून मागच्या पंचवार्षिकला माझी मिसेस होती नगरसेवक, तर या टायमाला मी निवडून आल्यानंतर जशा ज्या योजना चालू होत्या माझ्या स्वखर्चाने, घंटागाडी, डस्टबिन वाटप, कापडी पिशव्या वाटप, हे सगळे परत पुन्हा मी परवापासून सुरुवात करणार आहे। प्रभागात ॲम्ब्युलन्सची सेवा असो, जे स्वखर्चाने मी करणार आहे, पुन्हा परत 5 वर्ष नागरिकांना सेवा देणार आहे। त्र्यंबक नगरीमध्ये आपण सर्वप्रथम राबवलेली कन्सेप्ट म्हणजे घंटागाडी। हो, त्याबद्दल काय सांगाल? सगळ्यात जास्त सकाळी नागरिक उठल्यानंतर पहिले त्यांना त्या कचऱ्याचाच इश्यू राहायचा, तर महिलांसाठी खास पूर्ण प्रभागामध्ये मी पुन्हा एकदा आता स्वखर्चाने घंटागाडी देणार आहे, 5 वर्षाची सेवा देणार आहे। प्रभाग क्रमांक 7 मधून आपण या ठिकाणी निवडून आलेले आहेत, काय भावना आहेत आपल्या, काय सांगाल? जनतेच्या आशीर्वादाने मी निवडून आलेलो आहे। ही निवडणूक जनतेने मनावर धरलेली होती आणि त्यांच्या प्रत्येक कामं आता 5 वर्ष करायची माझ्याकडे जबाबदारी राहणार। आणि आता प्रभाग क्रमांक 7 मध्ये विकास कामांना प्राधान्यक्रम काय असणार आहे? आता सगळ्यात पहिले तर आता निवडणूक यात्रा येणार आहे। निवडणूक यात्रेचं व्यवस्थित नियोजन करणं आणि कुंभमेळ्याचं पण व्यवस्थित नियोजन करणं हे आमचं पहिले प्राधान्य राहणार आहे।